श्री स्वामी समर्थ. तुकोजीराव होळकर ह्यांची गोष्ट. एक वेळ तुकोजीराव होळकर आपल्या दोन मुलांबरोबर स्वामी महाराजांच्या दर्शनास आले असता स्वामी अण्णा अर्नाळकर यांच्या परसवात वडाच्या झाडाखाली स्वामी निजलेले होते व होळकरांनी स्वामींना पाहताच अंतःकरण सद्गदित होऊन प्रार्थना केली की महाराज, आपण मला एक वेळ अंबूच्या पहाडावर दर्शन दिले आणि आज महाराज दुसऱ्यांदा आपण मला दर्शन दिले. हे ऐकून जवळचे लोक म्हणू लागले, महाराज अंबूच्या पहाडावर कधी गेले होते? नेहमी अक्कलकोटातच होते. नंतर मंडळी परस्पर बोलून होऊन सर्वांना अतिशय आश्चर्य वाटले व स्वामी महाराज कुठे कोणत्या रूपाने कोणास दर्शन देत याचा कोणास काही पत्ता लागत नसे. नंतर चार दिवस होळकर राहून यथाशक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून व ब्राह्मण भोजन घालून आपल्या राजधानीस निघून गेले. तसेच नारायण भटास गिरीवर दर्शन ह्याची गोष्ट. शके 1792 अश्विन शुद्ध रोजी खेड गावाच्या एक नारायण भट नावाचे ब्राह्मण गिरीचे व्यंकोपास गेले असता त्यांना महाराजांनी त्या पर्वतावर दर्शन दिले व ही गोष्ट अक्कलकोटास आल्यावर त्यांनी सर्वांना सांगितली आणि स्वामींना प्रार्थना करून म्हणाले, महाराज, मला 4 महिन्यापूर्वी व्यंकोबाच्या गिरीवर भेटलात व आपण तिथे केव्हा गेला होतात? ते ऐकून श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, ते पुण्यक्षेत्र आहे. तिथे लक्ष्मी देवीचा सोहळा होता म्हणून मी गेलो होतो. असे ऐकून सर्वांना कौतुक वाटले व अक्कलकोट सोडून महाराज इतक्या लांब कधी गेलेच नाहीत व स्वामी जवळपासच जातात तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर असतो. असे असून महाराज नारायण भटास गिरीवर भेटले. धन्य धन्य आहेत श्री स्वामी समर्थ महाराज, आपल्या भक्तास दर्शन देतातच. अशी ही श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती तुकोजीराव होळकर व नारायण भटास आली. श्री स्वामी समर्थ. 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 खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.